आपण आता आलो आहोत तिबेटियन मॉनेस्ट्रीला. 2, 1 गो. हा जो मनमोहनीय नजारा जो माझ्यासमोर आहे तो आमच्या मनालीमधल्या न्यू हॉर्मेनेन हॉटेलमधला आहे, जिथे आम्ही डिलेक्स रूम घेतला होता. आणि सकाळी हा जो नजारा आहे म्हणजे काय मी सांगू, शब्दात सांगूच शकत नाही, इतका सुंदर. जसं मी सकाळी उठल्या उठल्या बाहेर आली तसं मी उड्या मारायला लागली होती अक्षरशः हे बघून. आमच्या समोरच्या डोंगरांवरती खूप कमी बर्फ होता आणि त्याच्या मागे जे तुम्हाला दिसत आहेत हे इकडे हा जो डोंगर आहे इकडे बर्फ होता त्या डोंगरावरती. पण काय म्हणजे काय बोलूच शकत नाही, इतका सुंदर नजारा आहे हा. हा सूर्य पण आत्ताच वरती आला होता आणि हॉटेल न्यू हॉर्मेनिनमध्ये एकदम समोरच असा हा नजारा होता. सकाळी बाल्कनीमधून दिसणारा हा नजारा. आणि हिमाचल ट्रिपमध्ये सर्वात जास्त दिवस म्हणजे 4 दिवस आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. हेच आहे. आणि हे जे समोर दिसतंय हा जो नजारा काय मी सांगू तुम्हाला, हा ॲक्च्युली कॅमेरामध्ये तेवढं तुम्हाला समजत पण नसेल जेवढं आपल्याला समोर. आणि हा इकडे सुद्धा ना हा सुद्धा बर्फ होते ह्या साईडला. मी अगोदर पाहिला नव्हता. आतलं घर हे असंच असावं जिथे हे असं बर्फाने झाकलेले डोंगर. रूम तर तुम्हाला मी आतून दाखवलाच होता. हे जे दिसतं आहे ना हे छोटंसं, हे रात्री मी तुम्हाला जे बोलली होती ना कुठून तरी पाण्याचा झुळझुळ आवाज येतोय, ते हीच ती नदी होती. जे बर्फ वितळून जे पाणी खाली येतं ना ते हे. जर मी कधी परत मनालीला आले तर मी नक्की ह्याच हॉटेलमध्ये थांबणार आहे आणि जास्त दिवसासाठी थांबणार आहे. आणि मी तिकडेच रिक्वेस्ट केली होती आपण आणखीन काही दिवस थांबू शकतो का, पण तसं नाही पॉसिबल होत होतं कारण आमचं ठरलेलं होतं कुठे किती दिवस थांबायचं, कसं थांबायचं, कुठे जायचंय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. रोहिणीज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही मनालीमध्ये आहोत आणि मनालीमध्ये आज आम्ही काही टेम्पल करणार आहोत. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता सकाळचे 9:30 होत आलेले आहेत. आणि आजचे आमचे काही स्पॉट्स आहेत ज्याच्यामध्ये हडिंबा देवी टेम्पल आहे, क्लब हाऊस आहे आणि काय मनू टेम्पल आहे, ओल्ड मनाली आहे आणि वन विहार नेचर पार्क आहे आणि तिबेटियन मॉनेस्ट्री आहे. बघू तिकडे गेल्यावरती शूट करेन तसं दाखवेन. जर सपोज कुठे नाही शूट करता आलं तर काय करू शकत नाही, पण बहुतेक करून शूट करण्याचा सगळं कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा लूक हा माझा असा आहे. आम्ही आज काही टेम्पल करणार आहोत आणि म्हणून मी आज अशी पिंक कलरची साडी वेअर केली आहे. त्याचे कानातले घातले, बांगड्या काही जास्त आणल्या नव्हत्या. गिरींद्रला असं पूर्णपणे कव्हर केलं आहे. सगळ्या मस्तपैकी रेडी होऊन खाली आलो होतो आणि पुरुषांनी सगळ्यांनी कुर्ते घातले होते. इथे आमचे फोटोशूट वगैरे झाले आणि आम्ही निघालो. हे तीच नदी आहे जी मी तुम्हाला बोलली ना रात्री जी वाहत होती आणि सकाळी तुम्हाला जी दाखवली ही तीच आहे. तर इथे आम्ही चालत चालत आम्ही तिथपर्यंत गाडीपर्यंत पोचलो. गाडीतून उतरून आम्ही त्या मंदिरापर्यंत पोचलो. हे हडिंबा टेम्पलच्या इथेच खाली हे असं छोटंसं मार्केटसारखं आहे, जिथे सगळं असं वुलन्स वगैरे विकलं जातं, हे खाण्यापिण्याचं सामान. आणि हे ड्रायफ्रुट्सवाले पण तिकडे बहुतेक जागेंवर होतेच. आणि ह्या इथून पायऱ्या इथे सुरू झाल्या हडिंबा टेम्पल, म्हणजे वरती इथे टेम्पल आहे हडिंबा टेम्पल. तर आपण इथे वरती पोचलेले आहोत आणि हे जे समोर दिसतंय ते टेम्पल आहे.
देवी हडिंबाला समर्पित पैगोडी शैलीचे हे प्राचीन मंदिर इसवी सन 1553मध्ये कुल्लूचे राजा बहादूर सिंह यांनी बनविले होते. प्राचीन कथेनुसार हडिंबा महाभारत काळात एक विशेष कार्याच्या पूर्तीसाठी राक्षस कुळात जन्मली होती. ती आपल्या भावासोबत हडिंबासोबत राहत होती, जो की खूप बलवान होता आणि ते पूर्ण क्षेत्र त्याच्या दहशतीखाली होते. जेव्हा पांडवाच्या अज्ञातवासादरम्यान भीम आणि हडिंबा यांची भेट, तेव्हा हडिंबाला हे कधीच पसंत नव्हते. त्यामुळे हडिंबाने भीमला युद्धासाठी ललकारले. खूप दिवस दोघांमध्ये युद्ध चालू राहिले आणि शेवटी भीमने त्याचा वध केला. या सर्वांनंतर माता कुंतीच्या आशीर्वादाने भीम आणि हडिंबाचा विवाह ह्या शर्तीवर झाला की मूल होईपर्यंत भीम हडिंबासोबत राहील. त्यानंतर भीम त्याच्या आई आणि भावंडांसोबत निघून जाईल. माता भीम आणि हडिंबाला सोडून आपल्या मुलांसोबत निघून गेली. बरोबर 1 वर्षानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्याचे नाव घटोत्कच ठेवले. हाच घटोत्कच महाभारतात एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. जेव्हा कर्णाद्वारा सोडलेले एक अचूक शस्त्र त्याने स्वतःवर घेतले आणि अर्जुनाचे प्राण वाचवले. मरता मरता कौरवांच्या क्षती पोचवली. या महान बलिदानानंतर भगवान कृष्ण घटोत्कच आणि माता हडिंबाला वरदान देतात की येणाऱ्या युगांमध्ये तुमच्या बलिदानाला कायम लक्षात ठेवले जाईल. त्यानंतर माता हडिंबाने आपल्या राक्षसी स्वरूपाचे त्याग केले आणि खूप वर्षापर्यंत तपश्चर्या केली. आज माता हडिंबाला काली आणि दुर्गा मातेच्या स्वरूपात पूजले जाते. माता हडिंबाचं जे टेम्पल आहे त्याच्यामध्येच एक विशाल शिलाखाली हडिंबा देवीचे मंदिर आहे. मे महिन्यात माता हडिंबा देवीच्या वाढदिवसानिमित्त इथे जत्रा भरते. इथे ही एवढी रांग आहे आणि इथे आम्ही सगळे फोटो काढत वगैरे आम्ही आमच्या नंबरची वाट बघत होतो. जवळपास आम्ही गाभाऱ्यात पोचत आलो आहोत आणि बरं वाटते. इथे जागोजागी आम्ही फोटोशूट केले, व्हिडिओज काढले. आम्ही आता हिडिंबा टेम्पलला आलो आहोत. आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये एकदम पुरातन काळ असं लाकडाने बनवलेलं पूर्ण मंदिर आहे ते. हे जे माझ्या मागे आहे ते, आणि इथे पाठी पूर्ण रांग लागते ही अशी. अशा प्रकारे ही पाठी पूर्ण रांग आहे. आमच्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. आम्ही प्रसादसुद्धा घेतला इकडचा. आणि इथे हे अशा प्रकारे इथे ड्रेसिंग करून सुद्धा फोटो काढले जातात. तर इथे हे अशा प्रकारे आम्ही सुद्धा ड्रेसिंग करून फोटोज वगैरे काढले आणि याच्यावर सुद्धा ह्या ड्रेसिंगवर सुद्धा आम्ही रील्स केल्या. ॲक्च्युली मी काढत नव्हते, पण बऱ्याच जणांनी फोर्स केला की नाही काढ, आठवण राहते, म्हणून मग फोटोज वगैरे काढले आम्ही. म्हणजे हा गेटअप केला मी. इथे परत आमचे फोटोज. नाही काय नको ॲक्शन. अरे काय नको ॲक्शन. मस्त फोटो आले. इकडे आता.
इथे आम्ही खूपशा रील्स शूट केल्या आणि मला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती खूपशा रील्स अपलोड करायच्या होत्या म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे केल्या. आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही व्हिजिट केलं नसेल तर नक्की व्हिजिट करा. आणि माझा इंस्टाग्राम ID आहे रोहिणी वेंगुर्लेकर. 2, 1, go. इथे आम्ही क्लब हाऊसला पोचलेलो आहोत आणि क्लब हाऊसमध्ये एंट्री करण्यासाठी 25 पर पर्सन असे 25 रुपीज पर पर्सन असं चार्ज आहे. आणि तिथेही ते शॉपिंगचंच आहे, म्हणजे क्लोथ्स, वुडन क्लोथ्स आणि बॅग्स वगैरे किंवा मग अजून क्राफ्टचं काही मटेरियल वगैरे. आम्ही थोडंफार तिकडे फिरलो, सगळे शॉप्स वगैरे व्हिजिट केले, बघितलं आणि काय रेट आहे वगैरे काढला आणि मग जास्त वेळ न काढता आम्ही तिथून निघालो कारण आम्हाला पुढे जायचं होतं. आम्ही टिबेटियन मॉनेस्ट्रीला आलो आहे आणि हा इथे मॉल रोड आहे जिथे सगळी शॉपिंग होते. इकडचाही परिसर खूप सुंदर होता. आजूबाजूला सगळ्या डोंगरच डोंगर होते आणि हिरवेगार झाडी होती आणि त्याच्यामध्ये हे टिबेटियन मॉनेस्ट्रीचं मंदिर. आपण आत्ता आलो आहोत टिबेटियन मॉनेस्ट्रीला आणि हे ते मंदिर आहे. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. आपलीच माणसं गेलेत वरती. फक्त लय महाग सांगते.
आम्ही इथे पोचलो आहोत वन विहार नेचर पार्क आणि याचे पण चार्जेस होते पण आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्ही बाहेरच होतो. या पार्कचं टायमिंग आणि रेट म्हणजे पर पर्सन कसं आहे तिकीट वगैरे हे तुम्ही व्हिडिओ बघा ना तुमचा फोटो त्याला 10 मिनिटं बोलू दे व्यवस्थित. लीडर नुसती रशी पकडून पाणी आलं की सोडून द्यायचं सगळं. सायली काल मम्मी फक्त मधली रशी पकडून होती, जेव्हा पाणी आलं की सगळं सोडत. पप्पा माझी मांडी धरून बसायची म्हणजे माझ्यासोबत दोघं पण जाऊ. शिकते तुझी मम्मी मध्ये रोहिणी ते सोडून देतो आपली रशी पकडून राहा. उद्या बर्फाच आहे ना, असे कपडे घालायला. सच में देखो छोटा लीला इकडे उन्होंने लिखा है ₹25 और एकदम छोट्या अक्षरामध्ये त्यांनी लिहिलं आहे % ऑफ म्हणजे 20% ऑफ. ₹20 लिहिलंय त्यांनी फक्त. मनाली फुल मो माया है मो माया. खूप म्हणजे खूप हे करतात फसवेगिरी. तुला तो आवडला होता ना. लोग लाइव हो, सारी दुनिया आपको देख रही है. तर आम्ही इथे 5:15-5:30च्या दरम्यान परत रूमवर आलो, फ्रेश झालो आणि बाल्कनीत येऊन बसलो हा नजारा बघत. आणि आजचे जे स्पॉट केले ते तुम्ही जर बघितले असतील, तुम्ही जर केले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. माझं काय चुकलं असेल तरीही मला कमेंट करून कळवा, तुमचे सजेशन कळवा. आणि तर असा होता आजचा दिवस. तर आजचा दिवस इथेच संपला. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या भागात. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.